मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगली सेवा सुरक्षा देण्यासाठी, सुविधा देण्यासाठी मी ज्या दिवशी चेअरमन पदाचा कार्यकाळ सुरू केला त्या दिवशीपासूनच अतिशय चांगल्या पद्धतीनं कामकाज चालू केलेलं आहे। या अनुषंगानं कर्जमाफीच्या माध्यमातून जवळपास आत्तापर्यंत 12 कोटी रुपये आपल्याला जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये दुसऱ्या हप्त्याच्यापर्यंत मिळालेले आहेत। हे त्वरित शेतकऱ्यांना त्यांना मिळण्यासाठी आणि त्या अनुषंगानं माझे कर्मचारी त्या ठिकाणी काम करत आहेत। जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीनं सुविधा देणे, त्याचबरोबर अत्याधुनिक त्याची जोड देऊन काही गोष्टींची ग्राहकांना सेवा चांगल्या देण्याच्या अनुषंगानं आम्ही जी काही भरतीची प्रक्रिया राबवतो आहोत, ही प्रक्रिया सन्माननीय सर्व नेते मंडळींना विश्वासात घेऊन अतिशय पारदर्शकपणे संपूर्ण ही प्रक्रिया राबवली जाणार आहे। IBPS नावाची जी शासनाने आम्हाला निर्देशित करून दिलेली कंपनी आहे, हिच्या माध्यमातून ही भरती प्रक्रियेचे फॉर्म भरून घेण्याची प्रक्रिया आता झाली आहे। आजच आम्ही त्याची बैठक त्या ठिकाणी ऑनलाईन घेऊन लवकरच ही परीक्षेची तारीख देखील घोषित करणार आहोत। त्यामुळे ह्या प्रक्रियेच्या संदर्भामध्ये, या भरतीच्या संदर्भामध्ये कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता पूर्णपणे जिल्ह्यातील तरुणांनी या ठिकाणी त्या परीक्षेचा अभ्यास करावा आणि पारदर्शकपणे ही परीक्षा पार पडणार असल्यामुळं त्या परीक्षेच्या माध्यमातून निश्चित आपल्या जिल्ह्यातील जास्तीत जास्त तरुणांना या ठिकाणी काम देण्याची जिम्मेदारी 100% आमच्या सर्व प्रक्रियेमध्ये आम्ही मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून राबवणार आहोत। तद्वतच ही बँकेची परिस्थिती आणखीन सुधारण्यासाठी जे काही खातेधारक आहेत त्या सर्व खातेदारांसोबत चर्चा करून काही पतसंस्थांची खाती असतील, जिल्हा परिषदची खाती असतील, नगरपालिकांची खाती असतील, मार्केट कमिटीची खाती असतील, यांच्या माध्यमातून आणखीन व्यवहार कसा वाढेल, बँकेचा टर्नओव्हर कसा वाढेल, त्यामध्ये ठेवी कशा वाढतील, या अनुषंगाने आम्ही बारकाईने अभ्यास करून त्या ठिकाणी काम चालू केलेलं आहे। निश्चितच मी अध्यक्ष म्हणून माझ्या कालखंडामध्ये संपूर्णपणे शेतकऱ्यांना आणि या बँकेच्या सभासद असलेल्या सर्व खातेदारांना एक चांगली सुविधा, एक अत्याधुनिक सुविधा देण्याची पूर्ण प्रक्रिया ही माझ्या माध्यमातून आणि माझ्या सर्व संचालक मंडळ आणि माझ्या टीमच्या माध्यमातून केली जाईल। धन्यवाद।